Hello students, good afternoon. This is Miss Amruta Nandal working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumthe Solapur. This is our 10th video lecture on unit number 2, Fundamentals of Cellular System. In last video lecture we had discussion on handoff types, that is types of handoff like soft handoff, hard handoff and queued handoff, delayed handoff, forced handoff and Maho. In this lecture we will see a new bit, that is umbrella cell approach for handoff only. So what is meant by umbrella cell approach? To provide small and large cells located at single site, different power levels and different antenna heights can be used. This method is known as an umbrella cell approach. This is the diagram for umbrella cell approach. What you see in this image, you will see one is a large cell and another small cells are also present inside this large or a big cell, and different height antennas are present, that is base stations also present in this image. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अम्ब्रेला सेल अप्रोच हा काय आहे? तर अम्ब्रेला सेल अप्रोच हे कशासाठी घेतलेला आहे, कशासाठी हा इनोव्हेट झालेला आहे? बिकॉज ऑफ ट्रॅफिक लेवल्स, हाय स्पीड लेवल आणि लो स्पीड लेवल ह्यासाठी अम्ब्रेला सेल अप्रोच आलेला आहे. तर ह्यामध्ये तुम्ही बघा, तर हा एक मोठा सेल आहे, राईट? हा एक मोठा सेल आहे, त्यासाठी यूज केलेला हा एक मोठा बेस स्टेशन आहे, राईट? मोठ्या सेलसाठी मोठा बेस स्टेशन, आणि हा सेल, हा जो मोठा सेल आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे? तर ह्याला म्हणणार आहे मॅक्रो सेल. काय म्हणणार आहे? मॅक्रो सेल, MACRO, मॅक्रो सेल. ओके, तर ह्या मॅक्रो सेलचा डिफरंट स्मॉल सेल, ज्याला आपण मायक्रो सेल असे डिव्हिजन केलेलं आहे. हे का केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हँड ऑफ प्रोसिजरचा प्रायोरिटी तुम्हाला माहिती आहे. हँड ऑफ प्रोसिजरचा जो प्रायोरिटी आहे तो कॉल इनिशिएशनपेक्षा जास्त आहे. तर हँड ऑफ कधी मिस व्हायला पण नको आहे आणि ते प्रॉपरली व्हायला पाहिजे. तर त्यासाठी हँड ऑफ थ्रेशोल्ड पण आहे. आणि हँड ऑफ कधी करायचा, त्यासाठी पॉवर लेवलचा जो ऑब्झर्वेशन आहे तो मोबाईल स्टेशनकडून बेस स्टेशनकडे, नंतर MSCकडून हँड ऑफ रिक्वेस्ट फॉलो केली जाते आणि हँड ऑफ प्रोसिजर डन केली जाते. तर तेव्हा सपोज इथे एक मोबाईल स्टेशन आहे, तर त्याला इथून इकडे जायचं आहे. ओके, ह्याला तुम्ही पॉईंट A म्हणा आणि पॉईंट ह्याला B म्हणा. ओके, ह्याला पॉईंट A आणि ह्याला पॉईंट B म्हणा. तर जेव्हा इथून व्हेकल इथे जाते किंवा मोबाईल स्टेशन इथे जाते, तर हा कुठून कुठे जातो? पहिल्यांदा ह्या, एक मिनिट, पहिल्यांदा ह्या सेलमधून, राईट? नंतर ह्या सेलमधून, नंतर ह्या सेलमधून, मग ह्या सेलमधून, मग अशा छोट्या छोट्या सेलमधून जाताना या व्हेकलला A पॉईंटपासून B पॉईंटकडे जाताना त्याला काय करावं लागतं? ह्या सेलमधल्या बेस स्टेशनची कनेक्ट करावं लागतं. मग तिथे अननेसेसरी हँड ऑफ होतात. कारण हे बघा, इथला जो व्हेकल आहे तर त्याचा जो ट्रॅफिक आहे तो हाय स्पीड आहे. तर तो हाय स्पीड असल्यामुळे तर हा जो व्हेकल आहे त्याचा जो सिग्नल्स असतील, त्याला लागणारे जे सिग्नल असतील, तर तो कोण प्रोव्हाइड करणार? तर हा मोठा बेस स्टेशन प्रोव्हाइड करणार. तर असले अननेसेसरी हँड ऑफ अवॉइड करण्यासाठी, प्रॉपर हँड ऑफ अस्तित्वात करण्यासाठी, तर हे जे सेलचा अप्रोच आहे, अम्ब्रेला सेल अप्रोच क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये हाय स्पीडच्या ट्रॅफिकसाठी हाय लेवल अँटेना आणि लो स्पीडच्या ट्रॅफिकसाठी लो लेवलचे अँटेना, दॅट इज बेस स्टेशन. तर हे जे स्मॉल सेल्स आहेत तर तिथे कोण असतील? स्मॉल ट्रॅफिक लेवल असलेले सबस्क्रायबर्स. आणि हा जो लार्ज बेस स्टेशन आहे, लार्ज सेल आहे, तर तिथे कोण असतील? हाय लेवल किंवा हाय स्पीड
युजर्स असतील, ज्यांचा जो ट्रॅफिक जास्त असेल, तर ते हँडल करण्यासाठी बिग अँटेना, जास्त हाईट असलेले, जास्त पॉवर असलेले अँटेना यूज केले जातील. आणि स्मॉल ट्रॅफिक जिथं आहे तिथं स्मॉल लेवलचे, स्मॉल हाईटचे आणि स्मॉल पॉवर असलेले, लो लेवल पॉवर असलेले बेस स्टेशन्स यूज केले जातील. For high-speed users, this approach provides large area coverage, while for low-speed users, this approach provides small area coverage. It also ensures additional microcell channels for ordinary users. To reduce number of handoff for high-speed users, this approach is used. आत्ताच मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे जेव्हा हाय स्पीड युजर असतील, कारण तो फास्ट मूव्ह होतो इथून इथे, तर लो स्पीड असेल, सपोज आपण घरातल्या घरातच बोलत असतो, फर्स्ट फ्लोअरमधून सेकंड फ्लोअरला जर कॉल केलो, तिथे हँडऑफची गरज आहे का? नाही, बिकॉज तिथे स्पीड ट्रॅफिक कमी आहे आणि जो मुवमेंट आहे मोबाईल स्टेशनचा तो फक्त एका रूम एवढंच असणार आहे किंवा एका बिल्डिंग एवढंच असणार आहे, तिथं सेलची गरज भासणार नाही. तेच एका व्हेकलमधलं मोबाईल स्टेशन असेल तर तो काय करतो, पूर्ण एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये जात असतो, ह्या एरियामधून ह्या एरियामध्ये जात असतो, मग तेव्हा त्याला हँडऑफची गरज लागणारच आहे. बट स्मॉल सेलमधून लागणारा जो हँडऑफ आहे त्याला करण्याची गरज नाही, बिकॉज तो कशावरती ऑपरेट होतो आहे, लार्ज हाय अँटेना स्पीडवरती ऑपरेट होतो आहे. दिस इज कॉल्ड अम्ब्रेला सेल अप्रोच. नेक्स्ट आहे, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन दिस युनिट, इंटरफेरन्स अँड सिस्टीम कपॅसिटी. तर काय आहे इंटरफेरन्स हे तुम्हाला माहितीच आहे. इंटरफेरन्स म्हणजे काय? इट इज द वन ऑफ द टाईप ऑफ नॉईज ही म्हणू शकता तुम्ही. डेफिनेशन बघूयात आपण. अन इंटरफेरन्स इज डिफाइंड ॲज दॅट which modifies a signal in a disruptive manner as the signal travel along a channel between its source and receiver. The performance of a cellular radio system gets degraded due to the interference. तर इंटरफेरन्स हा काय आहे, तर हा आपला जो ओरिजिनल सिग्नल आहे तर त्याला डिस्रप्टिव्ह मॅनरमध्ये तो मॉडिफाय करतो. म्हणजे सपोज आपल्याला ऐकू येणार नाही किंवा आपला आवाज कट होणे मध्ये मध्ये, तर ह्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरफेरन्स असे म्हणू शकतो. आणि त्यामुळे काय होतो आहे, सेल्युलर रेडिओ सिस्टीमचा परफॉर्मन्स डिग्रेड होतो आहे, कमी होतो आहे. नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ इंटरफेरन्स. तर हा इंटरफेरन्स कशामुळे होतो सेल्युलर सिस्टीममध्ये ते आपण पॉईंट्स बघूयात. इंटरफेरन्स फ्रॉम अनदर मोबाईल इन द सेम सेल. तर एकाच सेलमध्ये असल्यामुळे त्यांचा फ्रिक्वेन्सी वगैरे त्यामुळे एक आपल्याला इंटरफेरन्स होतो आहे. किंवा कॉल इन प्रोग्रेस इन अ नेबरिंग सेल, शेजारच्या सेलमध्ये जर आपला कॉल प्रोग्रेस असेल तर त्याच्यामुळे अदर बेस स्टेशन मेकिंग यूज ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी बँड, सेम फ्रिक्वेन्सी बँडवरती आपले कॉल चालू असेल, और सम नॉन सेल्युलर सिस्टीम युजिंग बँड फॉर इट्स ट्रान्समिशन. तर काही दुसऱ्या कामासाठी जर ह्या बँडचा यूज होत असेल तर तेव्हाही इंटरफेरन्स कॉजेस होणार आहे. लार्ज नंबर ऑफ बेस स्टेशन अँड मोबाईल प्रेझेंट इन द अर्बन एरिया. तर आपल्याकडे जेवढे कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल स्टेशन जर असतील तर तिथेही काय होणार आहे, इंटरफेरन्स कॉजेस होणार आहेत. तर मोस्टली हा अर्बन एरियामध्ये, कारण तिथे जास्त लोकसंख्या पण असते आणि जास्त युजर्स असतात, जास्त सबस्क्रायबर्स असतात. सो त्यांना कधी कधी आपण चॅनल प्रोव्हाइड करू शकत नाही किंवा त्याला डिले होतो, किंवा जरी दिला असेल तरी तिथे प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही. टाइप्स ऑफ इंटरफेरन्स. तर ह्याचे टाइप्स कोणते आहेत बघूयात. देर आर 2 टाइप्स ऑफ सिस्टीम जनरेटेड इंटरफेरन्स. सिस्टीम जनरेटेड इंटरफेरन्सचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट इज अ को चॅनल इंटरफेरन्स अँड नेक्स्ट इज अ ॲडजसेंट चॅनल इंटरफेरन्स. तर हे 2 इंटरफेरन्सचे टाइप्स आहेत आणि दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहेत. These two are difficult to control practically due to the random propagation effect. तर हे जे दोन्ही इंटरफेरन्स आहेत ते प्रॅक्टिकली कंट्रोल करायला खूप डिफिकल्ट आहेत. द इंटरफेरन्स कॉज्ड बाय आउट ऑफ बँड युजर्स आर स्टील मोर डिफिकल्ट टू कंट्रोल. ओके, so this is all about the umbrella cell approach and interference, types of interference.
In next video lecture we will see these two types, co-channel interference and adjacent channel interference. Thank you.